नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता तुमच्या गावासाठी 2024-25 मध्ये किती घरकुल मंजूर करण्यात आली आहे, म्हणजे तुमच्या गावासाठी किती घरकुल टार्गेट आहे। मित्रांनो, चेक करण्यासाठी आपल्याला गुगल नाहीतर क्रोम ब्राउझर ओपन करायचे आणि सर्च बारमध्ये आपल्याला असं लिहून याला सर्च करायचे PMAYG.nic.in असं आपल्याला सर्च बारमध्ये लिहून याला सर्च करायचे। मित्रांनो, सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे अशी प्रकारची वेबसाईट ओपन होणार। तर आपल्याला मित्रांनो पहिली वेबसाईटवर क्लिक करायचे, F6 FTO इथं आपल्याला क्लिक करायचे। मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारची एक नवीन वेबसाईट ओपन होणार। या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता होमवर आपल्याला क्लिक करायचे। मित्रांनो, होमवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे प्रधानमंत्री आवास योजनेची ऑफिशियल वेबसाईट ओपन होणार। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ग्रामीण विकास मंत्रालय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुमच्या पुढे वेबसाईट ओपन होणार। तर आपल्याला खाली यायचे। मित्रांनो, खाली आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सी सोशल रिपोर्ट। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिला ऑप्शनवर क्लिक करायचे, जेंडर वाईज हाऊस इथं आपल्याला मित्रांनो क्लिक करायचे। मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचे एक नवीन पेज ओपन होणार। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्व माहिती भरून द्यायची आहे, जिल्हा, तालुका आणि मित्रांनो राज्य अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी सर्व माहिती भरून द्यायची आहे सिलेक्शन फिल्टरमध्ये। तर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे वर्ष 2024 आणि 25। तर मी या ठिकाणी सिलेक्ट करतो, तुम्हाला पण या ठिकाणी सिलेक्ट करायचे। मित्रांनो, वर्ष सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी योजना सिलेक्ट करायची आहे। तर आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण। तर या ठिकाणी मी सिलेक्ट करतो। याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला राज्य सिलेक्ट करायचे। मी या ठिकाणी घेतो महाराष्ट्र। मित्रांनो, राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचे। तर या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतो, कुठला पण एक जिल्हा मी या ठिकाणी घेणार, जळगाव। मित्रांनो, जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तालुका सिलेक्ट करायचे। मी या ठिकाणी एक्झाम्पल घेतो, तालुका अंमळनेर। मित्रांनो, सर्व माहिती भरल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॅप्चर कोड टाकून द्यायचे। या ठिकाणी आपण कॅप्चर कोड बघू शकता। मित्रांनो, या ठिकाणी प्लस नाही तर मायनस असणार, मायनस नाही तर मित्रांनो या ठिकाणी प्लस असणार। तर आपल्याला इथं मायनस प्लस करून आपल्याला वजाबाकी करून या ठिकाणी टाकून द्यायचे कॅप्चर कोड। तर या ठिकाणी मायनसमध्ये आला आहे मित्रांनो 6। तर मित्रांनो 6 टाकून देतो आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे। आपल्याला कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करून घ्यायचे। मित्रांनो, सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे नवीन यादी ओपन होणार। या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, इथं मित्रांनो तुमच्या गावाचं नाव येणार साईटला, ग्रामपंचायत नेम। तर इथं मित्रांनो आपल्याला आपला गाव शोधून घ्यायचे। या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये तुमच्या गावाचं नाव आला असेल तर तुम्ही या ठिकाणी चेक करू शकतात की तुमच्या गावासाठी किती घरकुल मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायचे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, टार्गेट फिक्स बाय पंचायत। मित्रांनो, या ठिकाणी टोटल देण्यात आला आहे 2636। तर मित्रांनो साईटला या ठिकाणी पंचायत नेम म्हणजे तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी देण्यात आला आहे। तर मित्रांनो, पहिल्या गावासाठी या ठिकाणी 5 घरकुल मंजूर करण्यात आली आहे। तर दुसऱ्या गावासाठी 15 घरकुल मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो तिसऱ्या गावासाठी 4 घरकुल मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता तुमच्या गावासाठी किती घरकुल मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।